मैत्रिणींनो, आज पाहायला गेलं तर सरपा बाजारामध्ये उघडताच सोने आणि चांदीच्या किमतीत अशा काही अनपेक्षित हालचाल आपल्याला पाहायला मिळाली की संपूर्ण बाजारपेठ हादरून गेली आहे। गेल्या अनेक दिवसापासून एका विशेष दिशेने जाणारे सोने दर एका नवीन वळणावर येऊन ठेपले आहे। या मोठ्या बदलामुळे गुंतवणूकदाराच्या भुवया उज्जवलेल्या आहेत। सोन्यासोबतच चांदीच्या दरात देखील प्रचंड उलथापालथ झाली असून सकाळी समोर आलेल्या ताज्या आकड्यांनी सर्वांनीच विचार करायला भाग पाडले आहे। सध्या बाजारामध्ये पाहायला गेलं तर सध्या बाजार स्थितीत आहे, जिथे ग्राहक आणि सराफ व्यावसायिक दोघांच्या किमतीमधील या नाट्यमय बदलामुळे संभ्रमाचं वातावरण निर्माण झाले। आजच्या या विशेष बातमीमध्ये आम्ही तुम्हाला सोन्याच्या सध्याच्या ट्रेंडिंग रेटची सविस्तर माहिती देणार आहोत आणि चांदीमध्ये नेमका किती रुपयाचा फरक पडला आहे हे देखील सांगणार आहोत। हे बदल नेमके आता कोणत्या दिशेने संकेत देत आहेत, बाजारचे पुढचे टार्गेट काय असेल याचे संपूर्ण विश्लेषण आजच्या दरावरून स्पष्ट होईल। या व्हिडिओमध्ये तुम्हाला 18 कॅरेट पासून ते 24 कॅरेट पर्यंत सोन्याच्या शुद्धतेनुसार नवीन दर 1 किलो चांदीची ताजी अपडेट या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। जर तुम्ही आज सोन्या चांदीची दागिने खरेदी करायचा किंवा मोठी गुंतवणूक करायचा विचार करत असाल तर हा रिपोर्ट तुमच्यासाठी अत्यंत निर्णायक ठरणार आहे। त्यामुळे व्हिडिओचा प्रत्येक भाग लक्षपूर्वक बघा। आज सराफ बाजारामध्ये चांदीने जो टप्पा गाठलाय तो पाहूनच सर्वच गुंतवणूकदार आणि सामान्य ग्राहक थक्क झालेत, कारण चांदीच्या किमतीने प्रति किलो पाहायला गेलं तर 2,11,000 रुपयेचा टप्पा देखील पार केलेला असून हा आजवरचा सर्वात मोठा बदल या ठिकाणी मानला जात आहे। जर आपण सविस्तर दरावर नजर टाकली तर आपण 1 ग्राम चांदीसाठी तुम्हाला पाहायला गेले तर 211 रुपये मोजायला लागत आहेत। तर तुम्हाला 10 ग्राम सोन्याचा भाव बघायला गेलं तर 10 ग्राम 1 तोळ्याचा भाव बघायला गेलं तर आपल्याला 2110 रुपयाला याची चांदी आता तुम्हाला पोहोचलेली आहे। आता चांदीसाठी 1 ग्रामला तुम्हाला 211 रुपये या ठिकाणी दर या ठिकाणी निश्चित केलेला आहे। आता चांदीच्या भावात एवढ्या मोठ्या प्रमाणावर जी वाढ झाली त्यामागे प्रामुख्याने जागतिक अर्थव्यवस्थेतील अनिश्चितता, औद्योगिक क्षेत्रातील चांदीची वाढलेली अभूतपूर्व मागणी ही महत्त्वाची कारणे आहेत। प्रगत तंत्रज्ञान, ग्रीन एनर्जी, सेमीकंडक्टर उद्योगात चांदीचा वापर हे देखील अनिवार्य झाल्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये चांदीची टंचाई निर्माण झालेली आहे, ज्याचा परिणाम थेट भारतीय बाजारातील किमतीवर दिसून येत आहे। अशा परिस्थितीत गुंतवणूकदारांनी सध्या काय करावे हा सर्वाचा आणि महत्त्वाचा प्रश्न आहे। जर तुम्ही आता चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल हे आता लक्षात घेणं गरजेचं आहे की बाजार सध्या कोणत्या उच्चांकी स्तरावर आहे। त्यामुळे अशा वेळी मोठी गुंतवणूक करण्याऐवजी बाजार थोडा स्थिरावण्याची वाट पाहणं किंवा छोट्या प्रमाणामध्ये खरेदी करणं अधिक सुरक्षित ठरू शकते। आता चांदीचे भाव भविष्यात खाली येतील की नाही हे पूर्णपणे जागतिक बँकेचे व्याजदर आणि आंतरराष्ट्रीय पुरवठा साखळीवर अवलंबून आहे। जर नफा वसुलीसाठी मोठ्या प्रमाणामध्ये विक्री झाली तर कमी किमतीमध्ये काही प्रमाणामध्ये घसरण देखील पाहायला मिळू शकते। मात्र सध्याची मागणी पाहता मोठ्या घसरणीची शक्यता तज्ञांकडून कमी वर्तवण्यात येत आहे। त्यामुळे आजच्या विक्रमी दराचा विचार करूनच तुम्ही तुमच्या गुंतवणुकीचे नियोजन करणे देखील फायदेशीर ठरेल। आता चांदीच्या दरातील ऐतिहासिक उलथापालथीनंतर आता सर्वांचे लक्ष लागून आले ते म्हणजे सोन्याच्या दराकडे, कारण सोन्याने अशा किमती घातल्यात ज्याची कल्पना काही महिन्यापूर्वी कोणीही केली नव्हती। जागतिक बाजारातील घडामोडी आणि भारतीय सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर सोन्याच्या मागणीमध्ये प्रचंड वाढ झालेली आहे। यामुळे बाजारपेठेत कमालीची अस्वस्थता असल्याने काही कुतूहल देखील पाहायला मिळते। सोन्याच्या दरातील ही अनपेक्षित हालचाल गुंतवणूकदारासाठी जितकी फायद्याची वाटत आहे तितकी सामान्याच्या खिशाला चटका लावणारी ठरत आहे। आपण आजच्या ताज्या दरावर तर नजर टाकली तर 18 कॅरेट सोन्याचा दर पाहायला गेलं तर प्रति 1 ग्राम तुम्हाला 10,113 इतका असून तर तुम्हाला 10 ग्रामसाठी तुम्हाला पाहायला गेलं तर 1,20,000च्या वर पोहोचलाय। तर तेच तुम्हाला 100 ग्रामसाठी तुम्हाला पाहायला गेलं तर 10,11,300 रुपये मोजावे लागत आहेत। तर तसंच 22 कॅरेट सोन्याचे दर जाणून घेण्याअगोदर लोकांच्या मनात वारंवार येणारा एकच प्रश्न म्हणजे इथे सांगितलेले सोने आणि चांदीचे दर हे ज्वेलरी शॉपमधील दरामध्ये फरक का असतो? तर याचे अगदी स्पष्ट आहे। येथे तुम्हाला शुद्ध बाजारभाव सांगतो, म्हणजे जीएसटी आणि मेकिंग चार्जेस नसलेला भाव, जेणेकरून तुम्हाला सोने आणि चांदीची खरी किंमत समजावी लागते। आता जेव्हा तुम्ही ज्वेलरी शॉपमध्ये जाता तिथे तुम्हाला 3% जीएसटी, मेकिंग चार्जेस वर 5% जीएसटी जोडलेला असतो। आता मेकिंग चार्जेस प्रत्येक डिझाईननुसार, प्रत्येक दुकानदारानुसार, प्रत्येक कारागिरानुसार हे वेगवेगळे असतात, म्हणून अंतिम बिल तयार होताना किंमत वाढते। खरेदी करताना नेहमी हे चार्जेस तपासले जाते। आता 22 कॅरेट सोन्याचे आजचे दर जाणून घेऊयात।
आज पाहायला गेलं तर 1 ग्राम सोन्याचा भाव 12,360 रुपये हा एका 22 कॅरेट सोन्याचा 1 ग्रामचा दर आहे. आता तसं पाहायला गेलं तर 10 ग्राम सोन्याचा दर पाहायला गेलं तर 1,23,000 रुपये या ठिकाणी 22 कॅरेटचा सोन्याचा भाव आहे. तसंच पाहिलं तर 100 ग्राम सोन्याचा दर पाहायला गेलं तर 12,36,000 रुपये या ठिकाणी मोठा आकडा या ठिकाणी समोर आलेला आहे. 24 कॅरेटचा सोन्याचा भावावर चर्चा सुरू करण्यापूर्वी मी तुम्हाला एक छोटी विनंती करू इच्छितो की तुमचे मत खूप मोलाचं आहे. आजचा सोन्याचा भाव केवळ गुंतवणूकदारासाठी नाही तर सामान्य लोकांच्या तितकाच महत्वाचा आहे. त्यामुळे कमेंटमध्ये नक्की सांगा तुमच्या मते आज सोन्याचा योग्य भाव काय असायला हवा. तुमचे कुठेतरी बाजारापर्यंत पोहोचते आता बदलामध्ये आपली भूमिका निभावते. त्यामुळे गप्प न राहता आपले तुम्ही मत मांडा. बाजारात आपली उपस्थिती नक्की नोंदवा. आपण आजचे दर जाणून घेऊया. आता 1 ग्राम सोने रुपयेवर 10 ग्राम पाहायला गेलं तर 10 ग्राम म्हणजे 24 कॅरेट सोन्याचा आपण दर काय ते देखील पाहूया. तर 10 ग्राम सोन्याचा किती दर पाहायला गेलं तर 1,34,840 या 10 ग्राम सोन्याचा दर आहे. नंतर 100 ग्राम सोन्याचा भाव बघायला गेला तर 13,48,400 रुपयाचा व्यवहार या ठिकाणी पाहायला गेलं तर 100 ग्राम सोन्याचा दर या ठिकाणी सांगण्यात येत आहे. आता सोन्याच्या दरात होसलेल्या या प्रचंड वाढीमागे जागतिक आर्थिक कारणे या ठिकाणी धरलेले आहेत. प्रामुख्याने जगभरातील मध्यवर्ती बँकेकडून सोन्याच्या मोठ्या प्रमाणावर केला जाणारा आंतरराष्ट्रीय साठा. तसं पाहायला गेलं तर बाजारामध्ये डॉलरच्या किमतीमध्ये होणारी घसरण आणि बहुराजकीय तणावामुळे निर्माण झालेली अनिश्चितता यामुळे सोन्याला सुरक्षित गुंतवणूक म्हणून मोठी पसंती मिळत आहे. तसेच जागतिक स्तरावर महागाईचा दर देखील वाढत असल्यामुळे चलनाचे मूल्य कमी होत आहे. त्यामुळे अशा वेळी गुंतवणूकदार आपला पैसा सोन्यात गुंतवण्याला प्राधान्य देत आहेत, ज्यामुळे किमतीत सततची वाढ आपल्याला पाहायला मिळत आहे. आता या ठिकाणी काही स्तरावर तज्ञांचं मत आहे की हे जाणून घेणे देखील महत्त्वाचे ठरेल. आता बहुतांश आर्थिक विश्लेषकांच्या मते सोन्याच्या किमतीमध्ये जी काही तेजी काही अटकाळ टिकून राहू शकते. नजीकच्या भविष्यात किमती कमी होण्याऐवजी स्थिर राहण्याची किंवा थोडी वाढ होण्याची शक्यता आहे. कारण सध्या बाजारात कोणताही मोठा नकारात्मक घटक दिसत नाही जे काही किमती खाली खेचू शकेल. अशा परिस्थितीत सामान्य ग्राहकांनी किंवा नवीन गुंतवणूकदारांनी नक्की काय पाऊल उचलावे. आता सोन्या चांदीची खरेदी करणे फायद्याचे ठरेल की नाही हा प्रश्न आता प्रत्येक घरात चर्चेला केला जात आहे. जर आपण बाजारच्या सध्याच्या विक्रमपत्राचा विचार केला तर एक गोष्ट स्पष्ट आहे, बाजार सध्या अत्यंत अस्थिर आणि संवेदनशील वळणावर उभा आहे. जर तुमच्या घरी लग्नसराई असेल किंवा तुम्हाला वैयक्तिक वापरासाठी दागिने घडवायचे असतील तर तुम्ही भाव खूप जास्त खाली येतील या आशेने तुम्ही थांबणं कदाचित महाग पडू शकते आणि महागात देखील पडू शकते. कारण सध्याच्या जागतिक स्थितीमुळे किमतीत मोठी घसरण होण्याची शक्यता या ठिकाणी तुर्तात तरी दिसत नाही. अशा वेळी पाहायला गेलं तर बॉय अँड डिप्स हे सूत्र वापरून देखील सर्वात महत्त्वाचे ठरते. आता याचा अर्थ असा की जेव्हा जेव्हा बाजारामध्ये थोडीफार घसरण होईल किंवा किमती काही खाली येतील तेव्हा तुम्ही आपल्या गरजेनुसार सोन्याच्या काही तुकड्या खरेदी तुम्ही करू शकता, जेणेकरून तुम्हाला सरासरी भावाचा फायदा मिळेल. आता गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातून विचार करण्याऐवजी सोने हा नेहमीच एक सुरक्षित पायलगर गुंतवणूक म्हणून देखील हा मार्ग मानला जातो. आता ज्याने दशकांदशके महागाईवर मात करून आपल्या गुंतवणूकदारांना भरघोस परतावा दिलाय. या तुमचे ध्येय देखील पुढील ते 5 ते 10 वर्षासाठी काय असेल. सध्याचे पाहायला गेलं तर सोन्याचे काय भाव आहेत ते तुम्हाला भविष्यात कमीच वाटतील, कारण सोन्याची ऐतिहासिक वाटचाल नेहमीच चढत्या क्रमाने राहिलेली आहे. आता मात्र एक गोष्ट लक्षात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे, बाजार आता आपल्या सर्वोच्च ऐतिहासिक स्तरावर असल्याने कोणत्याही घाईघाईत घेतलेली मोठी उडी किंवा एकाच वेळी मोठी रक्कम गुंतवणे जोखमीचं ठरू शकते. बाजारात अशा वेळी नफा वसुलीसाठी मोठी विक्री देखील होऊ शकते, ज्यामुळे कमी किमतीत अचानक तात्पुरती दुरुस्ती किंवा घसरण पाहायला मिळू शकते. त्यामुळे कोणत्याही मोठ्या गुंतवणूक करण्यापूर्वी बाजाराच्या तांत्रिक स्तराचा अभ्यास करा. जागतिक बाजारपेठेतील घडामोडीवर बारकाईने तुम्ही लक्ष ठेवा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या एकूण पोर्टफोलिओच्या केवळ 10 ते 15% गुंतवणूक सोन्यामध्ये ठेवा. थोडक्यात सांगायचं झालं तर सध्याचा काळ हा संयम आणि धोरणात्मक खरेदीचा आहे. आता बाजारातील प्रत्येक छोट्या घसरणीचा फायदा घेत आपली गुंतवणूक हळूहळू वाढवणे हाच या महागड्या बाजारात टिकून राहण्याचा आणि नफा मिळवण्याचा सर्वात प्रभावी मार्ग ठरेल. आता मित्रांनी मैत्रिणींनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला आणि चॅनेलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका. आता पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद.